श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. समर्थ सत्शिष्याची ओळख सांगताना काही गुणानुवाद सांगतात. तत्पूर्वी समर्थ म्हणतात, सद्गुरु विण सत्शिष्य तो वाया जाय निशेष, का सत्शिष्ये विण विशेष सद्गुरु शिणे. सद्गुरू खूप उत्तम गुणांचा असून उपयोग नाही, शिष्यही त्या पात्रतेचा पाहिजे. शिष्य खूप पात्रतेचा आहे, पण सद्गुरू त्या पात्रतेचा नसेल तरही उपयोग नाही. इथे उदाहरण देताना समर्थ म्हणतात की उत्तम भूमी आहे आणि बी किडकं आहे, उपयोग नाही. बी खूप उत्तम आहे पण भूमी नापीक आहे, उपयोग नाही. बरं, हे दोन्हीही उत्तम असून उपयोग आहे का? म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा. हे दोन्हीही चांगलं आहे. भूमी चांगली आहे, कणही चांगला आहे, शिष्यही चांगला आहे, गुरुही चांगला आहे. पण जसं हे दोन्हीही असून उपयोग नाही, तर उगवेना पर्जन्य विन तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. दोघांमध्ये अध्यात्म निरूपण चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उत्तम भूमी उत्तम कण असून उपयोग नाही. पाऊस आवश्यक आहे, त्याप्रमाणे अध्यात्म निरूपण आवश्यक आहे. बरं, समजा समर्थ म्हणतात शेत पेरलं, उगवलं, भूमी उत्तम आहे, कणही उत्तम आहे, पर्जन्यही उत्तम झाला आहे, पण त्याची निगा जोपर्यंत राखत नाही तोपर्यंत ते शेत आपल्याला फलित होऊ शकत नाही. तद्वत गुरु आहे, शिष्य आहे, अध्यात्म निरूपण आहे, पण साधनेशिवाय हे उपयोगाचं नाही. शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकांसी. जववरी पीक आपणास भोगे, तववरी अवघेची करणे लागे, पीक आलिया हे उगे राहोची नये. जोपर्यंत गुरु शिष्य अध्यात्म निरूपण यातून साधना आणि सिद्धावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं काम सुरूच राहिलं पाहिजे. झाल्यानंतरही तैसे अध्यात्मज्ञान झाले, परी साधन पाहिजे केले. जरी सगळं झालं तरी साधन मात्र सोडायचं नाही, साधन चालू ठेवलं पाहिजे. एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. अहो, एक वेळा जेवलं म्हणून काय होऊन गेलं का? नाही ना. आपण जेवतो एकच वेळा, पण घरामधला किराणा महिनाभराचा भरतो की नाही, तसं आपल्या जीवनामध्ये ज्ञानप्राप्ती जरी झाली तरी साधना चालू राहिली पाहिजे, साधनेत खंड नाही पडला पाहिजे. तर त्या सत्शिष्याची ओळख कशी होऊ शकते? समर्थ म्हणतात, म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू, साधन अभ्यास सद्गुरू पाहिजेच. सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाच्या. भवातून पलीकडे जायचं असेल तर काय काय पाहिजे लक्षात घ्यायचं? साधन, अभ्यास, सद्गुरू, सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्म, सद्वासना या सगळ्यांनी मिळून हा भवसागर आपण पार करू शकतो. सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर. श्रीराम निरंतर पाहिजे. सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग या गोष्टी जेव्हा जीवनात असतील नक्की जीवनाचं कल्याण होईल. हे सगळं जेव्हा एकत्र येईल त्यावेळेला जीवनाची उत्तम सोय लागल्याशिवाय राहणार नाही. ऐसे हे अवघेची मिळले तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी. येथे शब्द नाही शिष्यासी. हे खरं आहे. असं जर नाही झालं तर खरं म्हणजे तो शीन आहे. पण समर्थ म्हणतात इथे शिष्याला दोष देऊन उपयोग नाही. इथे सद्गुरूच्या कृपेने ह्या गोष्टी होऊ शकतात. सद्गुरूचेनी असत्शिष्य पालटे, परंतु गुरुच्या कृपेने शिष्याचे दुःख दूर होऊ शकतात. परंतु सत्शिष्य असद्गुरू न पालटे. शिष्य खूप हुशार आहे, पण गुरु जर नसेल योग्य तर शिष्याच्या योगाने गुरु काही पालटू शकत नाही. या कारणे सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे, नाही तरी होईजे पाषांड वर पडे. येथे सद्गुरूचे कारण येर सर्व निष्कारण, तथापि सांगू ओळखन सत्शिष्याची. हरकत नाही, सद्गुरू पाहिजेच आहे, पण सत्शिष्य कसा पाहिजे
ह्याचा अभ्यास करू. सद्गुरू कसा पाहिजे याचाही अभ्यास आपण करू. आज आपण सच्छिष्य कसा पाहिजे याच्यावर विचार करू. मुख्य सच्छिष्याचे लक्षणं. शिष्याचं मुख्य लक्षण काय असेल? सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण त्यानाव सच्छिष्य. आपल्या सद्गुरूंना अन्य भावानी, त्यांच्याशिवाय दुसरं आपल्याला जीवनामध्ये तारणारं कोणी नाही. एकाचं मार्गदर्शन घेतल्यावर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ते मार्गदर्शन फलदायी ठरणार आहे, हा विचार करून त्यांची मनःपूर्वक सेवा, त्यांच्या शब्दांवरती मनःपूर्वक विश्वास जो ठेवतो तो सच्छिष्य. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. शिष्याला मुख्य ज्ञानाविषयी ओढ पाहिजे. शिष्य पाहिजे निष्ठावंत पाहिजे. शिष्य पाहिजे शुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी श्रीराम. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष. शिष्य कसा असला पाहिजे? नित्य काहीतरी कष्ट करणारा पाहिजे हो. शिष्य पाहिजे परम दक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष, लक्ष्यैसा श्रीराम. लक्ष, जीवनामध्ये जे महत्त्वाची गोष्ट प्राप्त करून घ्यायची त्याचं शिष्याचं लक्ष पूर्ण पाहिजे. शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अतिउदार, शिष्य पाहिजे तत्पर परमार्थविषयी, शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्भत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता, अर्थाकडे लक्ष देणारा शिष्य पाहिजे. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा. अहो, शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत शिष्याजवळ येत नाही तोपर्यंत सद्गुरू त्याला काहीही करू शकत नाही. काही वेळेला सद्गुरूंनी कृपा करायचं ठरवलं तरी पण आपण जर या गोष्टीमध्ये बसलो नाही तर आपल्याला त्या कृपेची अनुभूती येणार नाही. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संत विचार घेता, शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, शिष्य पाहिजे दृढ व्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशीळ, शिष्य पाहिजे सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता. अहो, शिष्य असावा विश्वासी, आपल्या गुरुवर विश्वास ठेवणारा पाहिजे. शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे, शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे, शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध. अहो, ह्या सगळ्या गोष्टी शिष्याच्या अंगी असल्या पाहिजे. साधी गोष्ट आहे, शिष्याचं लक्ष एका ठिकाणी पाहिजे. याबद्दल आपण अर्जुनाची गोष्ट ऐकतोच की ज्यावेळेला 7-8 जण एका रांगेमध्ये उभे होते, द्रोणाचार्यांनी विचारलं समोरच्या झाडावर काय दिसतं? लक्ष होतं समोरच्या झाडावरच्या पक्ष्याचा डोळा. कोणी सांगितलं झाड दिसतं, पक्षी दिसतो, डोळा दिसतो. कोणी सांगितलं आकाश दिसतं, झाड दिसतं, डोळा दिसलं. सगळ्यांनी सांगितलं, अर्जुनाने सांगितलं की मला गुरुराया फक्त डोळाच दिसतो. लक्षावर ज्याचं लक्ष आहे तो शिष्य उपयोगाचा आहे. बरं, दुसरी गोष्ट, शिष्य विश्वासू पाहिजे. याबद्दल आपण अनेक वेळा एकलव्याचंही उदाहरण ऐकतो. द्रोणाचार्यांचा पुतळा केला, इतकी उत्तम विद्या त्या पुतळ्यासमोर उभं राहून केली की ज्यावेळेला द्रोणाचार्य त्या वनातून फिरत होते त्यावेळेला कुत्रं भुंकायला लागलं. त्या कुत्र्याला असा 7 बाणांनी लक्ष केलं की त्याच्या तोंडामध्ये बाण, त्याच्या कुठेही जिभेला घशाला कुठेही इजा न होता फक्त त्याचं भुंकणं बंद केलं. एवढं उत्तम असं ज्ञान त्या एकलव्याचा अंगठा त्यांनी गुरुदक्षिणेमध्ये मागितला. ह्याही गोष्टी कथा आपण ऐकलेल्या आहेत. याच्यातनं शिकायचं काय? एकनिष्ठा ज्याच्याजवळ आहे तो उत्तम प्रकारचा शिष्य आहे. अजून शिष्याच्या अंगी काय गुण आहेत, कसा असला पाहिजे शिष्य, आपल्या उद्याच्या भागामध्ये आपण ऐकूयात. जय जय रघुवीर समर्थ.